नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. मराठा आंदोलन संपले, जरांगे पाटील खुश आहेत. म्हणजे मोगॅम्बो खुश हुआ तसं जरांगे खुश हुआ असंच आता सगळीकडं बोललं जातंय. आणि त्याच्यामध्ये नक्की काय, ओबीसी समाज नाराज आहे का, ओबीसींच्यावर अन्याय झालाय का, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यावरच आज आपण विश्लेषण करतो. कारण आता सगळेजण विश्लेषक आपण बघतोय भरपूर झालेले आहेत आता, परंतु त्याच्यात नक्की काय घडलंय. ओबीसी नाराज तर आता हाके तर सरळ सरळ म्हणतात आम्ही नाराज आहे. आणि तायवाडे बबनराव काय म्हणतात ओबीसी नेते, की ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. इकडं मराठा आंदोलन प्रमुख जरांगे पाटील तर खुशच आहे. ते म्हणते JR निघालाय, आम्ही समाधानी आहे, आम्हाला न्याय मिळणार. आता त्याच्यात मराठाच काही नेते सुद्धा असंही म्हणतायत की आम्हाला काडीचा फायदा नाही ह्या JRमुळे. जे आधी ठरलेलं होतं तेच परत ते आपलं कागदावर आणलं आणि JR दाखवलं आहे. म्हणजे हॉटेलमध्ये जसं मेनू कार्ड देतात तसं एक मेनू कार्ड दिलं आहे. म्हणजे आता हे सुद्धा काही मराठा नेते म्हणतात, परंतु जरांगेने आज स्पष्ट भूमिका घेतली आहे. जर का ह्याच्यात फसवणूक झाली तर पुन्हा आम्ही आहेच ना, आम्ही काही गप्प बसणार नाही आहे. JR त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर ते आम्ही बदलून घेऊ, असं जरांगेंचं आहे. परंतु खऱ्या अर्थानं ह्याच्यामध्ये विखे पाटील आज उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत यांनी पुढाकार घेतला. आणि पुढाकार घेऊन ते बघा पूर्ण आंदोलनात ते जरांगेंना भेटायची त्यांनी घाई केली नाही. विखे पाटील हे मुरब्बी राजकारणी आहेत आणि मुरब्बी राजकारणी असल्यामुळंच आज हे मराठा आंदोलन व्यवस्थित ते हँडल करू शकले. त्यांनी उतावळेपणा अजिबात दाखवलेला नाही विखे पाटीलनी. राधाकृष्ण विखे पाटलांनी उतावळेपणा कुठेही दाखवलेला नाही. ते शांतपणे ऐकत होते. परंतु माग तो JR त्यांनी त्याच्यामध्ये काय मुद्दे घालायचे, आधी जे वाशीला आंदोलन झालं तर त्यावेळेला शिंदे मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेंच्या वेळेला काय चुका झाल्या, त्या आता काय सुधारायच्या, याच्यासाठी त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी सारखं ते संपर्कात होते. जरी जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक मुख्यमंत्र्यांना शिव्यांची लाखोली जरी वाहत असले तरी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं दोघांनी. आणि विशेषतः विखे पाटलांनी ह्याच्यावर प्रचंड अभ्यास केलेला दिसून आला. आणि त्यांनी JR बऱ्यापैकी सगळं यंत्रणा तयार केली, कारण जरांगेंना हे मान्यच होणार याची पक्की खात्री विखे पाटील यांना होती. आणि त्यामुळंच ते कदाचित शांत असावेत की काही करून आता हे आंदोलन आता आपण संपवायचे. आणि ती वेळ आली बरोबर. ते कोर्टाचा निर्णय, कोर्टानं ते व्यक्त केलेलं मत आणि त्याच्यानंतर त्यांनी बरोबर वेळ साधून कुठली वेळ कधी साधायची हे त्या राजकारण्याला कळायला पाहिजे. तो असे ते उत्तम राजकारणी म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत आत्तापर्यंत. आणि त्यांनी बरोबर डाव साधला. तिथं गेले. जरांगे पाटलांना ती बाजू समजून सांगणं महत्त्वाचं होतं. तर जरांगे पाटील तसे अभ्यासू आहेतच ना त्याच्यातले. आणि एवढं आंदोलन करतात, त्यांच्या हाकेला एवढा प्रतिसाद दिला, लाखो मराठी तिथं एकत्र आले ना. आणि तोही दबाव पडलाच ना त्यांच्यावर. परंतु दबाव पडलेला असताना हे पुढं टिकणार का. आता ओबीसी उठून बसले. मग ओबीसी एवढे उठून बसल्यानंतर बबनराव तायवाडेंनी जी भूमिका मांडली, आणि ती खरंच आहे, ओबीसींना कुठल्याही त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यायचंय. मग ते ओबीसीमध्ये आले न आले, येणार न येणार, आता त्याची अंमलबजावणी आहेच. तर त्याच्यामध्ये आता मार्ग निश्चितपणाने निघणार आहे आणि मराठ्यांना न्याय मिळायचा प्रयत्न ह्याच्यात दिसून येतोय. नाहीतर JR काढला नसताना त्यांनी. JRलाच काही अर्थ नाही, JR काढताच येत नाही. आता हे कोर्टात सुद्धा कसं टिकणार नाही. जरी ओबीसी संघटना गेली आणि ओबीसी संघटना उगीच त्रास द्यायचं म्हणून जाणार, त्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे ना. बबनराव तायवाडे ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला इतर ओबीसी नेत्यांनी हा हट्ट धरायचा कशाला, काही कारण आहे का आत्ता. जर त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नसेल आणि विखे पाटील, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे नेते मंडळी ठामपणानं आश्वासन देत असतील तर आत्ता ही घाई करायचं कुठलंही कारण नाही. ओबीसीने पण शांत राहायला पाहिजे. आणि त्यातूनही आता कोर्टात गेलं आणि तिथं फेटाळून लावलं तर, कारण मुख्यमंत्र्यांना पक्की खात्री आहे, विखे पाटलांना पक्की खात्री आहे की हे कोर्टात टिकणार नाही.
कारण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतच नाही आहे आत्ता याच्यातनं. जे हैदराबाद गॅजेट असेल आणि आता उद्याच्या काळात आता शिवेंद्रराजे भोसले राजेंनी सुद्धा मंत्री होते, PWD मिनिस्टर आहेत आता, त्यांनी सुद्धा सांगितले की सातारच्या गॅजेटचं सुद्धा ते आम्ही 1 महिन्यामध्ये अंमलबजावणी करू. आता हे एक एक स्टेप बाय स्टेप एकाच वेळेला सगळं एकदम होणार आहे का? आणि जरांगेने वेळीच ती सगळी दखल घेतली आणि पुढचा अनर्थ होऊ नये आणि आपलं कामही व्हावं आणि तशा पद्धतीने GR काढला. म्हणून विखे पाटलांची ही मुत्सद्देगिरी अतिशय उपयोगी पडलेली आहे आणि ओबीसी सुद्धा मला वाटतं इथनं पुढच्या काळामध्ये नीट अभ्यास करतील आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. एकंदरीत आता राज्य सरकार जिंकलंय, जरांगे खुश हुआ हेही दिसतंय आणि आता उद्याच्या काळात ओबीसी सुद्धा समाधानी राहतील अशी अपेक्षा धरूया. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.